अभिनेता विकी कौशल याच्या छावा या चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला असं कळतंय। नुकतंच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आणि काही प्रमाणात पसंती सुद्धा त्याला मिळते। मात्र काहीसा वादाच्या भोवऱ्यात आता हा चित्रपट आणि त्याचा ट्रेलर येताना दिसतोय। संभाजीराजे बोलतात, आपण ऐकूया। हे माझ्या तत्वात नाहीये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे। उलट आणि काही चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकरच्या लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार लोक असतील, त्या विषयाचे माहितीगार असतील, हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू, जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पद्धतीने तो पूर्ण जगात पोहोचायला पाहिजे। लक्ष्मण उतेकरांची माझी पहिल्या दिवशी जेव्हा मला एक आठवड्याच्या अगोदर त्यांनी मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता, हे चांगली बाब आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही धाडस करायला लागले, संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले, पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक, इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली। मी त्यांची वाट पाहत आहे। अजून त्यांच्याकडे काय रिपोर्ट, माझ्याकडनं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाही आहे। वाद निर्माण होताना पाहिलं, पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन आहे ते केलं जाते, या सगळ्यावरती आता कशा पद्धतीने माझी विनंती राहणार आहे डिरेक्टरना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं। एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलट सुलट जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे। म्हणून एकदा तुमची आमची भेट व्हावी, एकदा जशी पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा, एक जाणकार लोकांना आणि सगळ्या इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया, जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करू। आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचायला पाहिजे आणि तोच आमचा हेतू आहे। सिनेमॅटिक लिबर्टी कुठपर्यंत न्यायची तेवढं आपण एक लाईन ड्रॉ करू, एवढाच विषय। मात्र त्यांना ऍडमिट केलेलं असताना हे सगळं प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांचा खून होईल अशी खून होईल नाही असं कोणी करू नये। म्हणजे शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं, आणि म्हणून जे तृप्ती देसाईंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गढूळ करणं हे काय बरोबर नाही। मला वाटते पोलीस त्याची खबरदारी घ्यायला लागले, पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट्स करणं आणि वातावरण परत सगळं गढूळ करणं हे तृप्ती देसाईंनी करू नये असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे। आपण सुद्धा कोणी सरकारमध्ये असून दे आपल्या सरकारवर थोडा विश्वास ठेवायला पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे। एक असे वादग्रस्त स्टेटमेंट्स करून वातावरण गढूळ करणं हे काय बरोबर नाही आणि मला वाटते आपल्याबरोबर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यांना त्यांचं कर्तव्य माहिती आहे आणि ते पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे। छावा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये संभाजी महाराज नाचताना दाखवले गेलेले आहेत। म्हणजे अभिनेता विकी कौशल हा त्याच्यात डान्स करताना दिसतोय आणि या व्यक्तिरेखेत असताना त्यांना अशा पद्धतीने डान्स करणं याच्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे। शिवाय छत्रपती संभाजीराजे सुद्धा या सगळ्या संदर्भात आता आक्रमक झालेले आहेत। त्यांनी याबाबतची भूमिका नुकतीच मांडली, आपण बघितलं। मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध केला गेलेला आहे।